महायुतीमधल्या चौथ्या भिडूच्या चर्चेची विधानसभा निवडणुकांसाठी मनसेनं स्वबळावर लढण्याचा नारा दिला। त्याचप्रमाणे मनसेच्या उमेदवारांची घोषणाही सुरू झाली आहे। पण दुसरीकडे महायुतीमध्ये राज ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चौथा भिडू मिळणार की राज ठाकरे एकला चलो रे या आपल्या भूमिकेवर कायम राहणार? पाहूयात हा रिपोर्ट। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती, विकासाच्या मुद्द्यावरती माननीय राजसाहेब आमच्याबरोबर राहतील। मनसे आमच्या सोबत येईल। लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही राज ठाकरे महायुती सोबत असतील असा दावा महायुतीचे नेते करतायत। त्यामुळे महायुतीत चौथा भिडू जोडला जाणार का या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरलाय। राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार की नाही हा चर्चेचा विषय असला तरीही राज ठाकरेंचा पाठिंबा हा लोकसभेप्रमाणे बिनशर्त पाठिंबा नसेल हे स्पष्ट आहे। म्हणूनच विधानसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असल्याचे संकेत महायुतीच्या नेत्यांनी दिलेत। प्रत्येक पक्षाला स्वतःचा उमेदवार उभा करण्याचा अधिकार आहे, त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। मला वाटतं जागा वाटपाच्या चर्चेमध्ये आमचे तिन्ही नेते राजसाहेबांशी बोलतायत, राजसाहेबांची वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करतायत। मला आजही वाटतं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती, विकासाच्या मुद्द्यावरती माननीय राजसाहेब आमच्याबरोबर राहतील। निवडणुकीला खूप अजून वेळ आहे आणि मनसे आमच्यासोबत येईल अशी मला मनापासून खात्री वाटते। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न असेल। पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या रूपाने उद्धव ठाकरेंविरोधात मोठं आव्हान उभं केलं जाईल। बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार राज ठाकरेंकडेच असल्याची प्रतिमा निर्माण केली जाऊ शकते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना तिसरा पर्याय म्हणून भाजप राज ठाकरेंचा विचार करू शकते। उद्धव ठाकरेंनी युती सोडली मात्र राज ठाकरेंसोबत युती करणं भाजपच्या फायद्याचं ठरू शकतं। राज ठाकरेंना महायुतीत घेण्याचे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत। विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे। विधानसभा निवडणुकीत भाजप 155 ते 160 जागा, शिवसेना 100 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस 80 ते 90 जागांसाठी आग्रही आहे। त्यात मनसेची भर पडली तर जागा वाटपांचा टक्का अधिकच कमी होईल। अशा स्थितीत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत बंड केलेल्या आमदारांचं भविष्य टांगणीला लागेल। राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढवण्याची घोषणा केली आहे। मात्र राज ठाकरे फक्त घोषणेवरच थांबले नाही। राज ठाकरेंनी विधानसभेसाठी ॲक्शन प्लॅन तयार केलाय। यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी आणि नेत्यांना कामाला लावलंय। प्रत्येक जिल्ह्यात सर्वे करून मनसेची ताकद किती याचा आढावा घेण्यात आला। राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलाय, मात्र स्वबळाचा नारा विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहणार की राज ठाकरे पुन्हा आपली भूमिका बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।